गाईज हाय हॅलो सर्वांना नमस्कार. मी योगेश भोईर तुमचं सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये. गाईज खूप दिवसानंतर नवीन व्लॉग येतोय आपला आणि आम्ही चाललोय आता फार्म हाऊसला. आई अग्रिकोल्यांची शान ऑर्केस्ट्रा पूर्ण फार्म हाऊसला निघालेला आहे आणि मंडळी येते. हा माझा पोरगा. अहो कुठे चाललोय? तर चला भेटूया फार्म हाऊसला आपण. गाईज निघालो फार्म हाऊससाठी फिरायला. आणि विवांश काय बोलतो? तू पण येतो? तू काय गाणी बोलतो का आमच्या सोबत यायला? हा कोणता गाणी बोलतो तू? सामे चल बोलून दाखव सामे. काय तो विमान बोलून दाखव. परत बोल. तो विमान गाणं बोलून दाखव चल. आणते गो. ओके तर गाईज विमांश पण थोड्या दिवसात तुम्हाला दिसेल स्टेजवर ना बाबू. स्टेजवर बोलशील ना गाणी तू? आठव बिल कालचं पोरांनो दे रे. 1 2 दे. काही टेस्ट नाही पेस्ट नाही ना. अनस्वा. चला तर मित्रांनो आज निघत आहोत आपण फार्म हाऊसला. सांगता समारंभ झालेला आहे आमचा. सगळं शो झालो मस्त एकदम. लास्ट शो होता तो पण तगडा झाला. आता फिराचं शेअर चाललेलं त्याच्यातले सगळी सगळं फिरायला झाल्या. आधी पण आता फिराचे शेअर मारून आधी पोरं पुरं झालं. तुम्ही आता मागं कशी मिक्सर टोपा सगळं घ्यायला लागतं ना मला. शेटचा पोऱ्या आवाज येतलं काय नाही गाडीवर आल्या बाई. गाडी CNG नाही. चौथा शेट डायरेक्ट फुलकर. आता यावर कपडे घातल्या तिकडे जसं सगळं उतारतील. येताना आका मोकला शेटचा पोऱ्या. इकडे बघ. एक गाणी बोलून दाखव सामे. हा बोल. अरे सामे बोल. तिकडे ना पळा आता. काटा फास्ट पलटो. साधू आया साधू. हो बाबू बी या दादा या लवकर या. पोरांचे माणूस बोलवले विथ गोगल. गोगलो फॉरेनचा माणूस आले. पण नेपाळचा वाटते. फॉरेनचा ना वाटतो नेपाळचा. ठीक आहे ना. ठीक आहे ना. फॉरेनला आहे ना. बाहेरचा माणूस आहे. एक गोष्ट नोटीस कर ना, तुमच्या सगळ्यांपेक्षा मी वेगळीच आहे. अरे जा मोठी आय एम समथिंग डिफरंट. तुला अर्ध रस्ता टाकून दिला तर बघू आता. मला बघायचा रुपया. मला बघायचा. माझी एकमेव इच्छा आहे. तुला माहिती तुम्हाला गिफ्ट देणारे असे किती भेटतील? पोंगाचा पुढे पोंगा पाहिजे. पोंगा ए ताई यो काय शेट काय बोलतो बघ. काय पोंगा पाहिजे बोलतो. पोंगा म्हणजे काय? पोंगा म्हणजे प्रथमला तो पोंगा बोल. ओके. कुडुम चावट है. कुणाल पण नाहीये. सुनसान सडक ना बंदा ना बंदे की आस. अरे तसा नाही पोहायचा. हा घाल. मला घे. यो बाई इकडे बघ. पवाला शिकवतो बघ. चौथा ऑर्गनायझर बघ. ऑर्गनायझिंग करणं सोपी गोष्ट नाही. तिकडे या ना समला शोला आणि इकडे यांचा जेवणा बघा. आयुष्य घरान कांदा बी ना कपला. वाट लावली आयुष्याची वाट लावली. आम्ही कामवाली आहे ना. मी कामासाठी चालली आहे.
तिला जवळ बसून कांदा कापून देतो. जा पाठोपाठ. अरे अद्रक होतो. ती बघ. ती आयुष्याची मजा घ्यायला आल्या ती लोक. ही फिरायला नाही माणसा. ए क्लोजअप. ही मंडळी आयुष्याची मजा घ्यायला आलेली आहे. एक नंबर. तुम्ही नेपाळची एक पोरींची पाटली. हा? तू इथलीच उल्हासनगरची. USA आउट ऑफ. तू कुठलीच दिसत नाही. बिचारी गरीब आहे. गाईच ही आमची कुक मंडळी बघू शकता तुम्ही. ही बघा जे पापलेट, अंडी नाही कवटा. धन्यवाद. एक किती राईस टाकला थोडासा टाकलं हा? काय चिकन बॉईल केला का? ग्रीन चिकन बनव. ग्रीन चिकन बनवते. अच्छा ना कुठं डायरेक्ट. नाही काय बोलता? काय नाही, सगळेजण खूप छान मस्त एन्जॉय करतायत. आमचा ऑर्गनायझर स्पेशली खूप चांगला आहे, जो दरवर्षी आम्हाला शो संपले की आम्हाला दरवर्षी picnic- नाही, 2 वर्ष आली. पण ठीक आहे हा ना, हा ते बोल. पिकनिकला तर घेऊन 2 वर्ष येतोय. आली. पैसे ठेवायचे नाही, अख्खे संपूर्ण. हा बरोबर. पण त्याच्यासाठी त्याचं काय म्हणतात, आम्ही खूप कौतुक करतो अच्छा की चला आमचा ऑर्गनायझर एक शो संपल्याच्या नंतर आम्हाला कुठेतरी एका पिकनिक साठी घेऊन येतोय. दे 200 माझा. हे आज तक चला. आज तक नाही हो, त्यांचा हे समाज लोकं आहे. आहेत ना, खूप जळतात माझ्यावरती आणि स्पेशली हा एक नंबरचा जळकुट आहे. हे फोनावर याला लय धारे हो. आणि बा- ये देखो क्या हुआ. ह्या लोकांनी टेक्नॉलॉजी. फोटो एडिट करून फोटोची जी काशी केलेली आहे ना, त्याबद्दल कोण आहे हा एडिटर? आज एडिट आहे. बापरे, म्हणजे ते ऑर्गनायझर फेमस होतील की नाही मला माहिती नाही. असा फोटो एडिट करून मला तर नक्की फेमस करतील. काय जा जेवून जा घेऊन जा. काय अरे ते ना देव छोटं कसलं मोठं कसलं कामाची पोरं आता कामाची पोरं. ही नेपाळच्या माणसं आम्ही बघितलं, मला कोथिंबीर कोथिंबीर साफ सोडा. करायला नेपाळवरनं बोलवलंय. 5 रुपये राहील. शेजवान चटणी बनवणार आहे मी आता, या सगळ्यांना असं मिक्सर मध्ये टाकून. नाही मिक्सर आमची आहे का, मी नाही जाणार. पोरेनेच मजा घेतली फुल आल्यापासून घरचं ट्रेनिंग दिले. त्याला का पाण्याने ठेवले माहितीये का? ए, यांचं पण याचं साप घे. त्या वहिनीला मी दाखवता. गाईज तर गुड मॉर्निंग. आमची सकाळ झालेली आहे आणि आम्ही पुन्हा पाणी पूलमध्ये विमांश, मी आणि नितेश. बघा कसा नितेश पावतोय. बाबू मजा येते का तुला? खूप डुबला किती वेळा सांग? 5 वेळा डुबला. हा पाण्याचा खूप आनंद घेतला विमांशने. नितेश ट्रिप कशी काय राहिली आपली? काय बोलू, रातभर नाचलो, खाला पिला मस्त पैकी. याने आता सकाळी लॉक चालू केले. रात्रीचा काहीच घेतला नाही. रात्रीचा घेतले, ते- पण तो टाकू नको, नाही तर नाही. मला व्हायरल करशील. नितेशचा डान्स जाम डेंजर होता मंडळी. मग तो व्हायरलच झाला पाहिजे तू. परत कोणी बोलवलं नाही पाहिजे. हा. बाबू एक गाणं बोलून दाखव चल. हे रील काही रील बनवायची. गाईज तर आमची ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे फार्म हाऊसची आणि आम्ही आता निघालो घरी जायला. पण ती कसं काय ट्रिप कशी वाटली तुला? मजा आली. ए बागची मंडळी, मागची मंडळी बोला जरा. यावर्षी खूप बघ ना, छान मजा हे केली धाम आम्ही. यावर्षी सगळं झाला, खाऊन पिऊन मस्त मजा केली. हा. पण शेठच्या अंगावर पैसे चरले नाही. हा.
उलट वाचले गे वाचले मग परत तुमची इच्छा आहे का कुठे न्यायची बघू. गेल्या वर्षी हा मग बाई एकविरेला जायचंय गेल्या वर्षी 2000 मध्ये एकविरा तुमची हा? बघूयात काहीच बघूयात खाऊ नको काहीच पिऊ नको फक्त जाऊन येऊ महाराज पेट्रोल लेक रे. फक्त काय आणि या, या. हो जर आमचा नेक्स्ट सीझन असेल तेव्हा जर आमचे शो खूप चांगले झाले आणि असंच जर आमचा ऑर्गनायझर दिलदार निघाला तर आम्ही नक्कीच फॉरेन ट्रिप पण करू दिलदार अरे अलिबागला दिवस चालले अरे. तुझे आता काय बोलू मी कसं करून तुझे दिवस जातात बापरे. रात तशीच जाते तू फोरेनला जायचं जेवून फक्त जेवून हा? मस्त झोपायचं काम करत तुझा काहीच काम करी नाही ती. हा मग ठीक आहे ना अरे कोणाला थोडे पण एन्जॉयमेंट पाहिजे का नको आता काहीतरी काय केलं काय केलं काय खोबऱ्या. केलं एन्जॉय तुम्ही जा रे तुम्हाला जा. मला नुसतं माझ्यासोबत भांडायचं दिसतं भांडार की हसबी तू शानपणा करतो मला तर वाटतं तू भांडणच करायला येतेस नुसती मग हो, भांडण करायला येते 100% माझा गाडीला गेले तो गिफ्ट कर मला हा नाही रे गाडीला गेले माझा तो गिफ्ट कर कसला रोनाल्डोचा का हा रोनाल्डोचा अंडरटेकरचा काहीच मस्त वाटला 24 घंटे घालवले इकडे काल 12ला आलेलो आज 12ला 2 वाजता वाजले निघायला ब्लॉगर बरोबर नाही पण आमचा जे मेन सीन होतं हा. ते घेतलं नाही लावतो. तो नक्की माझीच व्हिडिओ टाकील असं मला हा. वाटतं मला व्हायरल केलं असं वाटतं मगा मधलीच, भावांनो, बाया आता चाललं मस्त पैकी वट पौर्णिमा करायला पौर्णिमा करायला आला पण भारी आहे रे लोकेशन मस्त इथंच जायला पाहिजे होता मस्त ऊन किती आहे पण सगळ्यांना फुगा आणायला पाहिजे होतं पक्क्या म्हशी राहून झालं वाटते त्या पाणी बघ ना खबरा हिरवा झाले ग्रीनिश चाल शेट. भावांनो भेटू पुढं भावांनो सगळे पोरा झोपल्या यो शेटचा बोला शेट जागा दुकान जागा या बा. चष्मा लावून चष्मा लावून कोण बोलेल झोपली दोन मग असं किडनॅप करून चालू माणूस मुंगीचं औषध देऊ तर गाईज आत्ताच फार्म हाऊसवरनं घरी आलो आणि फ्रेश वगैरे होऊन म्हटलं ब्लॉग एंड करूयात थोडीशी धमाल मस्ती जी आपण केली आहे ती आपल्या ब्लॉगमार्फत आपल्याला पाहायला नक्कीच मिळेल आणि ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला हा ब्लॉग एंड करतो इथेच बाय